सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्याचं चित्र आहे। त्यातच अनेक ठिकाणी मॅनहोल उघडे असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका आणि सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली आहे। नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या निष्काळजीपणाबद्दल जबाबदारांवर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली। पावसाळ्यातील समस्या रोखण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलंय। आवाज इंडियाशी बोलताना सुनील शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। आमदार सुनील शिंदे आपल्यासोबत आहे। साहेब, आज इंधनामध्ये बोलून एक व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। महापालिकेमध्ये अनेक वर्ष महापालिकेमध्ये आपली सत्ता होती, आता भाजपची सत्ता आहे आणि अशा प्रकारच्या घटना घडत आहेत। बघा, हे आहे ना, सत्तेचं अपयश आहे, ज्या सत्तेचा अंकुश नसेल प्रशासनावरती या संदर्भाने. कारण शेवटी मान्सून काय, आज आहे काय, पाऊस येणार आहे. पावसापूर्वी या शहरातील मलनिसरण वाहिन्यांच्या जाळ्या मजबूत पाहिजे, पर्जन्य जलवाहिन्या मजबूत पाहिजे, त्या स्वच्छ असायला पाहिजे, वॉटर टेबल स्वच्छ असायला पाहिजे, पाण्याचा निचरा व्हायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी प्रशासन सगळ्या पावसाच्या आधी एक इमर्जन्सी काम म्हणून सगळं करत असते. आता प्रशासनाकडून मला माहिती आहे सगळ्या कामात अक्षरशः ढिलाई झाली आहे. म्हणजे आम्हाला कुठेही रस्त्यावरती मॅन्युअल छाप करताना ज्या सक्शन व्हॅन आहेत त्या कधी दिसल्या नाहीत आम्हाला. म्हणजे अलीकडे पूर्वी सक्शन व्हॅन रात्री, मोठ्या रस्त्यावरती रात्रीच्या लागायच्या, लहान रस्त्यावरती छोटे सक्शन यायचे, जेटिंग मशीन यायच्या, ते सगळं साफ करून जायचे, वॉटर टेबल साफ केले जायचे. पण अलीकडच्या ह्या गेल्या 2-4 महिन्यापूर्वी पाऊस सुरू होण्याच्या आधी ही सगळी यंत्रणाच आम्हाला कुठे रस्त्यावर दिसली नाही. याचा अर्थ ते या सगळ्या कामामध्ये कुठेतरी कमी पडलेले आहेत. ह्या कामात ही यंत्रणा कुठेतरी फेल झालेली आहे आणि त्यांच्यावरती ज्यांचा अंकुश पाहिजे तो अंकुश नसल्यामुळे हा सगळा विपरीत परिणाम घडून आलेला आहे. नाल्या सफाईच्या बाबतीत पण तसंच आहे, कारण की मुंबईत गेल्या सातत्यानं पाऊस सुरू आहे, अनेक ठिकाणी पाणी साचत आहे। महापालिकेकडून दावा करण्यात आला तरी 100% कुठेतरी नाले सफाई झालेली आहे, मात्र परिस्थिती मात्र वेगळी आहे। नाही, बघा, मी काय म्हटलं, कागदावरती तुम्ही सगळं ओके सांगताय, परंतु फील्डवरती काय, त्या जागेवरती काय. वरळीचा जेव्हा लोटस नाला हा मी व्हिजिट करून अधिकाऱ्यांना आम्ही दाखवून दिलं की या नाल्याची सफाई झालेली नाही. सफाईची एक वेगळी सिस्टम असते, त्या पद्धतीत झालेली नाहीये. त्याचे फक्त वरचेवर त्यांनी ते कचरा काढताना व्हिडिओ घेतला, सबमिट करून बिल घेतलं. आम्ही या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत, परंतु त्याचा जराही परिणाम त्यांच्यावर झालेला नाही. कॉन्ट्रॅक्टर बिल घेऊन गेलेला आहे, प्रशासनाने काम झालं म्हणून पेपरवर आणलेलं आहे आणि मग त्याचे दुष्परिणाम म्हणजे आज 100 किंवा 200 mm जरी पाऊस पडला तरी या ठिकाणी भरतंय. एकंदरीत वरलीमध्ये किती आले तिथे गेले, मात्र पक्षाची बांधणी ही कायम राहणार आहे असं वक्तव्य सुनील शिंदे यांनी केलेलं आहे। संतोष मोरे, विधान भवन.